कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील पाणी पातळी जूनपासून ऑगस्टपर्यंत किती असावी याची निश्चिती कायद्यानं केली आहे. केंद्रीय जल आयोगानं याबाबत निर्देशही दिलेत. अलमट्टी धरण हे सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचं मुख्य कारण आहे. अलमट्टी धरणाची पाणी पातळी 31 ऑगस्टपर्यंत 517.40 मीटर ठेवणं बंधनकारक आहे. 2019-2020 साली ही पातळी ओलांडल्यानं महापूर आले असून अलमट्टीच्या पाणी पातळीवर महाराष्ट्र शासनानं समन्वयानं नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, अशी भूमिका कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवावी अशी मागणी समितीनं केली असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याचं महापुराचे अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनानं आपले जलसंपदाचे अभियंता अलमट्टी धरणावर ठेवून दैनंदिन पाणी पातळी नोंदवावी. कर्नाटक शासनाला अलमट्टीमधील पाणी पातळी निर्देशाप्रमाणे ठेवण्यास भाग पाडावं, अन्यथा पुन्हा महापुराचा धोका निर्माण होईल. कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र सरकारला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं जात नाही. आवश्यक ती माहिती, आकडेवारी दिली जात नाही. याबाबत भूमिका मांडण्यासाठी 7 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. तसंच 16 जूनला कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता प्रदीप वायचळ, संजय कोरे, सुयोग हावळ उपस्थित होते.